मित्रांनो, यापूर्वी असं कधी झालेलं नसेल की एखादी न्यूज अँकरचे एखादी घटना पाहून त्यांचे अश्रू अनावर झाले. या पहिलं असं कधी झाले नसेल. संतोष देशमुख यांच्या या प्रकरणामध्ये जेव्हापासून त्यांचे फोटो व्हायरल झालेले आहेत, फोटो समोर आलेले आहेत, तेव्हा ते पाहून एक न्यूज अँकर यांचे पण अश्रू अनावर झाले नाहीत. त्यांना पण खूप वाईट वाटले आणि त्यांचे अश्रू निघाले. तर या गोष्टीचा विचार करा की न्यूज अँकर यांचे अश्रू अनावर झालेले आहेत. तर याचा विचार करा की घटना किती मोठी आणि किती वाईट घटना असेल, किती क्रूरपणे ही हत्या केली गेलेली असेल. या न्यूज अँकरचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कळेल. मी हा व्हिडिओ पहा पूर्ण, मी वरती व्हिडिओ लावतो, हा पूर्ण व्हिडिओ पहा. मला खरंच कळत नाहीये की प्रश्न तरी काय विचारावा. कारण ते फोटो बघितल्यानंतर आपल्या घरातला एक माणूस जर आपण तिथे बाजूला ठेवलं तर कुणाच्याही नशिबी येऊ नये असं ते मरण होतं. आय एम व्हेरी सॉरी. मी संपून गेलो. प्लीज असं म्हणू नका. खूप प्रेम करायचो बाबावर माझ्याशी. मी आजपर्यंत हे बघितलं नव्हतं. मी पहिला फोटो बघितला की डोळे झाकले होते. अतिशय चुकीच्या पद्धतीने हे केले हो सगळ्यांनी. आणि याचं समर्थन करतात काही साले. यांना कळायला पाहिजे कसं संपवले बाबा माझं. आणि समर्थन करते ते हरामखोर. त्यांना लाज वाटायला पाहिजे. चुकीनं चूक सुद्धा म्हणजे माहिती अजून. हे सगळं कल्पनेच्या विश्वासाच्या. आपल्या जवळचा माणूस आपण जेव्हा असे फोटोज त्याचे पाहतो, 2 महिने तुम्ही हे सगळं सहन करताय. आणि खरंच आहे की चीड आणि संताप मनामध्ये असणारच आहे. कारण इतकं सगळं झाल्यानंतर जेव्हा कोर्टाच्या बाहेर तुम्ही तो सगळा प्रकार बघितला, त्याचं समर्थन होताना बघितलं, ते तुम्हाला आता आठवणं खूप स्वाभाविक आहे. आणि आता कुटुंबाला कसं सावरावं हा सगळ्यात मोठा प्रश्न तुमच्या समोर असणार. खूप वाईट प्रकरण आहे यार. खूप जस्टिस भेटलाच पाहिजे. नाहीतर म्हणजे ही जी घटना आहे ना, ही माणुसकीला कायम फासणारी घटना आहे आणि माणुसकीला जिवंतपणे मारणारी घटना आहे. तर यांना जस्टिस भेटलाच पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी या घटनेबद्दल बोला, कारण न्याय मिळालाच पाहिजे.